नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका कामगार अपडेटमध्ये। मित्रहो, तुम्ही जर बांधकाम कामगार असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचं आहे। पहा, इथं जी न्यूज नेटवर्क आहे ते नवराष्ट्र न्यूज नेटवर्क आहे आणि यामध्ये जी माहिती दिली आहे तीच मी माहिती तुमच्यासमोर आणतोय। 2015चा जो लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्या अंतर्गत कामगाराच्या ज्या सेवा होत्या त्या सेवा या ठिकाणी अधिसूचित केल्या आहेत। ह्या सेवा 94 सेवा आहेत। ह्या 94 सेवा अधिसूचित या ठिकाणी केले गेलेले आहे आणि ह्याची माहिती स्वतः कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब यांनी दिलेले आहे। ह्या निर्णयामुळे सर्व कामगारांना दर्जेदार सेवा मिळणार आहेत। मंडळ कोणतं आहे ज्या मंडळामार्फत ह्या योजना राबवल्या जाणार आहेत किंवा ह्या सेवा राबवल्या जाणार आहेत, तर पहिला आहे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय। बघा, दुसरा आहे बाष्पके संचालनालय। यानंतर आपलं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळ। हे दोन्ही वेगळे कामगार मंडळ आहेत, यांच्यामार्फत ह्या सेवा पुरवल्या जाणार आहेत। बघा, ही जी अधिसूचना आहे ही लोकसेवा हक्क आयोगाच्या निर्देशानुसार जारी करण्यात आलेली असून जे मागील शासन निर्णय होते ते सुद्धा अधिक्रमित असणार आहेत। ह्या कार्यालयातील प्रमुख आहेत त्या प्रमुखांना शुल्क निश्चितीचे स्वातंत्र्य सुद्धा देण्यात आलेले आहे। म्हणजे हे जे अधिकार आहेत ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला जे अधिकार दिले गेलेले आहेत किंवा सेवा दिले गेलेले आहेत त्या सेवासाठी किती शुल्क आहे हे डिसाईड करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी ह्या कार्यालयाच्या प्रमुखांना दिले आहे। ह्या सर्व सेवा आहेत, ह्या सर्व सेवांना कालमर्यादा आहे, म्हणजे त्याचा टाईम पिरियड असणार आहे। बघा, अर्ज कसा करायचा आणि इतर संबंधित जी माहिती आहे ती सगळी माहिती ह्यांच्या मंडळावरती म्हणजे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती देण्यात येणार आहे आणि देण्यात येत सुद्धा आहे। ह्या निर्णयामुळे जे कामगार आहेत, मग ते कोणत्याही विभागातील कामगार असू द्या, त्यांना त्यांचे अधिकार स्पष्टपणे दिसून येणार आहेत। मित्रांनो, तुम्ही जर फेक बांधकाम कामगार नोंदणी केली असेल आणि तुम्ही जर त्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा नियम आहे, तो नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहून घ्या।